नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादनकर. माझे यूट्यूब चॅनल भारत भ्रमणमध्ये आपले स्वागत. मित्रांनो, आपण आज या ठिकाणी तरोड्याची भाजी या ठिकाणी बघणार आहोत. ही रानभाजी म्हणून सर्वात जास्त फेमस या ठिकाणी आहे. ही रानभाजी या ठिकाणी पावसाळ्यामध्ये सुरुवातीच्याच महिन्यामध्ये ही रानभाजी या ठिकाणी येत असते. अशा प्रकारचा हा तरोटा असतो. आता हे झाड आता एवढं या ठिकाणी वाढलेलं आहे. ही कवळे पाने या ठिकाणी असतात आणि ही भाजीसाठी उत्तम या ठिकाणी आरोग्यदायी म्हणून या ठिकाणी ओळखली जातात. मित्रांनो, ही जी तरोट्याची भाजी आहे, रानभाजी, ही या ठिकाणी शेताच्या धुऱ्यावर अशी या ठिकाणी येते. तसेच रानामध्ये, डोंगरामध्ये आणि मळ्यामध्ये ही रानभाजी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. शेतामधील जे धुरे असतात त्यावरती रानभाजी आलेली असते. त्या ठिकाणी तणनाशक या ठिकाणी मारलेले नसावे अशा ठिकाणची रानभाजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. ही कवळे पाने आपल्याला या ठिकाणी घ्यायची. अशा प्रकारची ही रानभाजी असते. तरोटा या ठिकाणी हा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. याचा उपयोग आपल्या शरीरासाठी, ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी ही भाजी या दिवसामध्ये खाल्ल्या गेली पाहिजेत. संपूर्ण वर्षभर ही भाजी आपल्याला या ठिकाणी मिळत नाही. पावसाच्या सुरुवातीच्या काळामध्येच ही भाजी आपल्याला या ठिकाणी भेटते. तर ही तरोट्याची भाजी आपण या ठिकाणी खाल्ली पाहिजे. वाताचा त्रास आपल्याला यापासून कमी होतो. तसेच मित्रांनो, अशा प्रकारची ही रानभाजी आपल्याला या ठिकाणी तोडून घ्यायची आहे. असे झाडं या ठिकाणी असले पाहिजेत. ही रानभाजी आपण आता या ठिकाणी तोडून घेऊया आणि याची भाजी कशी बनवायची त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला ही तरोड्याची भाजी या ठिकाणी घ्यायची आहे. आता मी इतकी भाजी या ठिकाणी घेतलेली आहे. आता ही घरी कशी बनवायची ही मी संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. अशा प्रकारे तरोट्याची भाजी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी जी कवळी पाने ही आपल्याला या ठिकाणी अशी तोडून घ्यायची आहे. याच्यामध्ये जी किडके पाने असतात ती किडके पाने आपल्याला या ठिकाणी काढून टाकायची. याचा शेंडा पण या ठिकाणी, काडीचा वरचा शेंडा पण आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. अशा प्रकारे ही पाने आपल्याला या ठिकाणी तोडून घ्यायची आहे. हे कवळा शेंडावरचा तो पण घ्यायचा आहे. ही संपूर्ण भाजी आता मी या ठिकाणी ही सर्व या ठिकाणी फोडून घेणार आहे. अशा प्रकारे आपण ही आता या ठिकाणी तरोट्याची भाजी, संपूर्ण भाजी या ठिकाणी आता फोडून घेतलेली आहे. आता ही भाजी 2 ते 3 पाण्याने या ठिकाणी धुवून घ्यायची आहे. चला तर आता ही भाजी आपण या ठिकाणी बनवूया. मित्रांनो, आपण या ठिकाणी आता ही तरोट्याची भाजी या ठिकाणी स्वच्छ 2-3 पाण्याने या ठिकाणी धुवून घेतलेली आहे. आता ही भाजी या ठिकाणी मी ठेवणार. आता या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी चिरलेला कांदा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर लसूण, त्यानंतर मीठ, तेल आणि वाळलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या मिक्सरमध्ये या ठिकाणी अशा जाडसर या ठिकाणी काढून घ्यायच्या आहेत. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण तेल या ठिकाणी आपल्याला जे आवश्यक आहे तेवढं तेल या ठिकाणी टाकून घ्यायचं. आता यामध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे प्रथम. आता लसूण या ठिकाणी थोडा लाल या ठिकाणी झाल्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी चिरलेला कांदा या ठिकाणी त्यामध्ये टाकायचा आहे. आणि असा या ठिकाणी हा संपूर्ण कांदा आणि लसूण त्यामध्ये आता या ठिकाणी परतून घ्यायचा आहे. चार ते 5 मिनिटं हा कांदा लाल होण्यासाठी या ठिकाणी लागतो. या ठिकाणी कांदा आता या ठिकाणी लालसर झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मिरच्याचा कूट या ठिकाणी आपल्याला आवश्यकतेनुसार मिरच्याचा कूट आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. आणि हे परत या ठिकाणी चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. परत 2 ते 3 मिनिटं परत या ठिकाणी हा कांदा या ठिकाणी तेलामध्ये आपल्याला परतवायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला ही भाजी याच्यामध्ये आता टाकून घ्यायची आहे. आता ही भाजी संपूर्ण या ठिकाणी कांदा आणि लसूण या ठिकाणी पूर्ण मिक्स या ठिकाणी भाजीमध्ये झाला पाहिजे. संपूर्ण तेल या भाजीला या ठिकाणी लागलं पाहिजे. अशा प्रकारे छान या ठिकाणी असं परतवून घ्या. अगदी कमी याच्यामध्ये आपण फक्त कांदा, लसूण, तेल
आणि मिरचीचा कूट या ठिकाणी टाकलेला आहे. आता चवीनुसार मीठ आपल्याला या ठिकाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. या ठिकाणी चवीनुसार मीठ आपल्याला या ठिकाणी याच्यामध्ये घालायचं आहे. मीठ टाकल्यानंतर या ठिकाणी आता परत या ठिकाणी भाजी चांगली या ठिकाणी परतून घ्या. आता भाजी आपण या ठिकाणी चांगली परतून घेतल्यानंतर याच्यावर एक झाकण या ठिकाणी ठेवा आणि 5 मिनिटं हे झाकण याच्यावर असंच राहू द्या. मित्रांनो, आता परत या ठिकाणी आपल्याला ही भाजी या ठिकाणी चांगली हलवून घ्यायची आहे. चांगल्या प्रकारे भाजी या ठिकाणी हलवून घ्या आणि परत आपल्याला जवळपास 8 ते 10 मिनिटं ही भाजी परत आपल्याला या ठिकाणी अशीच याच्या शेगडीवरती या ठिकाणी शिजू द्यायची आहे. याच्यावर परत या ठिकाणी झाकण या ठिकाणी ठेवून द्या. मित्रांनो, आता ही भाजी या ठिकाणी तरोट्याची पूर्ण भाजी आता या ठिकाणी चांगली शिजलेली आहे आणि आता ही खाण्यासाठी या ठिकाणी तयार झालेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो, तरोट्याची भाजी कशी बनवायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे.